नमस्कार मैत्रिणींनो, आज आंबाडीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे बनवली जाते ते पाहूयात. अशी कोवळ्या कोवळ्या पानांची छानशी बाजारामध्ये भाजी आली होती. ती मी घेतली, स्वच्छ निवडली, धुतली आणि आता ती एका भांड्यात घालून घेतली आहे. आता आपण यासाठी लागणारं साहित्य बघूयात. ही आहे हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि ही आहे ज्वारीची कणी. छानशी भरड घेतलेली आहे ज्वारीची आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ही आहेत हिरव्या मिरच्या आणि आलं. आता ही हळद आणि हिंग, हे सगळं साहित्य आपण वन बाय वन आता यामध्ये टाकून घेऊया. त्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ 2 तास भिजत घातली होती, ती टाकली आहे. शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ही आहे ज्वारीची कणी आणि हे भिजत घातलेले 2 चमचे तांदूळ आणि या आहेत हिरव्या मिरच्या, हळद, हिंग टाकून घेते थोडासा आणि त्यामध्ये किसलेलं आलं टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपण त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. भाजी आणि ह्या सगळ्या साहित्य म्हणजे डाळी वगैरे जे आहे ते सगळं शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं मी टाकलेलं आहे. आणि आता मी गॅसवर ठेवून देते आणि एकदम मंद आचेवर हे शिजवून घेते. शिजायला एक 10 मिनटं लागतात, 10 ते 15 मिनटं जास्तीत जास्त. एवढ्या बारीक आचेवर ठेवून द्यायचं आहे. बघू शकता 10-15 मिनटांनी ही छानशी अशी भाजी शिजून रेडी झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो ही भाजी खावी, कारण ही आपल्या शरीराला थंडावा देते आणि पित्ताचा त्रास कमी करते. अशा प्रकारे रवीच्या साहाय्याने छानपैकी घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि थोडेसे भाजलेले जिऱ्याची पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित एकदम बारीक एकजीव करून घ्यायचं आहे. सात्विक अशी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छानसा रंग पण आलेला आहे आणि आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही खरं तर या भाजीला फोडणी अजिबात द्यायची नसते, आहे ॲज इट इज तशीच खायची असते. मी यासोबत चपाती वाढलेली आहे. चपाती, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी यासोबत ही भाजी खूपच छान लागते. आणि ज्यांना वरून थोडंसं तेल आवडतं त्यांनी घ्यावं. जिरे, मोहरी, थोडंसं हळद आणि लाल तिखट टाकून मी अशी फोडणी तयार केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे वरून थोडंसं आवडत असेल तेलाची फोडणी टाकून खायचं. ह्या भाजीची पारंपरिक पद्धत अशीच आहे. जर का तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.